नमस्कार मंडळी, आज 29 ऑक्टोबर. आजचा दिवस तुम्हा सर्वांना मन प्रसन्न व आनंदी जाओ. आजच्या लग्नानंतर होईलच प्रेमच्या आपण पाहणार आहोत. काव्या आनंद निवासचं ऑप्शनचं कॉम्प्लीट वाचते. काय आनंद निवास विकल्या जाणार आहे? नंदिनी ताई तर बोलली पण नाही मला. ती फोन घेते आणि गडबडीने बाहेर जाते. बापरे, आनंद निवास विकल्या जाणार आहे आणि ताई कसंच काही बोलली नाही मला. काव्या नंदिनीला फोन लावते. नंदिनी फोन उचलते. हॅलो, हा ताई, ऐक ना. काय आहे आनंद निवासचं प्रकरण? खरंच आनंद निवास विकल्या जाणार आहे का? अगं, एक कॉम्प्लेट हाती लागलंय माझ्या आत्ता. मी तुला नंतर फोन करते काव्या, मी आता सध्या तिथेच आहे. नंतर बोलते बाय, असं म्हणून नंदिनी फोन ठेवून टाकते. अरे देवा, ताई तिथेच आहे म्हणजे खरंच आनंद निवास विकले जाते की काय? नाही नाही, असं होता कामा नाही. काय करू मी आता? सगळं आनंद निवास बद्दल मी आणि ताईने घरात कोणालाच सांगितलं नाही. आणि जेव्हा घरच्यांना कळेल तेव्हा अजून काही प्रॉब्लेम झालेला सांगू नकोस रे देवा, प्लीज. पार्थच्या तब्येतीमुळे पार्थलाही नाही सांगता आलं. नंदिनी ताई बद्दल, आनंद निवास बद्दल आणि जीवाबद्दल तर मी आधीच लपवलंय. कधी आमच्यात हा लपवा संपणार आहे काय माहित. जीवा, हा सगळा काय प्रकार आहे? आणि मिस्टर महाजन इथे काय करताय? हे काय चाललंय? तुम्ही मला विश्वासात घेऊन काहीतरी सांगणार आहात की नाही? अहो, मला काही कल्पनाच नाही आहे या सगळ्याची. मला जरा नीट सांगा ना. नंदिनी प्लीज पॅनिक होऊ नकोस. आणि यावेळी मी कोणताही खेळ घातलेला नाहीये. मी म्हटलं होतं ना तुला, मी सगळं ठीक करेल. मी सगळं ठीक केलंय. मी सांगितलं होतं ना तुला की मी करून दाखवेल. मी करून दाखवलंय. नंदिनी, हो तुम्ही केलंय जीवा, पण मलाही सांगा ना तुम्ही कसं केलंय. सांगतो, सगळं सांगतो. तेव्हा जीवा महाजन सरांची कशी मदत घेतली होती ते सगळं सांगतो. की त्याने भास्करच्या ऑफिसमध्ये महाजन सरांना पाठवलं की मी गव्हर्नमेंट ऑफिसर आहे आणि त्याने तो प्लॅन केला होता. सगळं ऐकल्यावर भास्कर चिडतो. काय म्हणजे तू मला फसवलं आणि त्यात तू अडकला? कसं फसवलं? भास्कर काका. भास्कर महाजनवर धावून जातो. जीवा त्याला अडवतो. ए भास्कर, मागे थांब. काय? यात भास्करला, ज्याला भास्कर असण्याचा माज होता, उतरवलं का माज? अरे, हे मी सगळं तुझ्याकडूनच शिकलो. अरे, एक डाव तू खेळलास, एक डाव मी खेळलो. गेम संपला. तुझ्या बाजूने संपला असेल, पण माझ्या बाजूने नवा खेळ सुरू होईल. जोपर्यंत मी तुला पुन्हा रोडवर नाही आणत तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. जीवा त्याचा हात पकडतो. ए महाजन. तेव्हा नंदिनी जीवाला अडवते. थांबा जीवा, काय कराल तुम्ही? काय कराल? जीवाचा बदला घेण्यासाठी आणखीन एक शक्कल लढवाल, हेच ना? करा, तुम्हाला काय करायचं आहे ते करा. पण एक लक्षात ठेवा, यापुढे जीवाला हात लावण्याआधी तुम्हाला माझ्याशी सामना करा लागेल. सांगूळपणाचा दुखवता घालून आमची फसवणूक केली तुम्ही, पण आता नाही, मी फसणार ना जीवांना फसू देणार. यापुढे छाती ठोकपणे आम्ही तुमचा सामना करू. चला भास्कर काका, विकत घेतलेल्या प्रॉपर्टीची चाबी मला परत करा. चला, टाइमपास कुठे लपवताय, द्या पटकन. जीवा भास्करने दिलेली चाबी घेतो. बघतोय काय सगळ्यांना नीट. भास्कर तिथून निघून जातो. जीवा हसतो. हसताय काय? मला एकदाही विश्वासात घेऊन सांगावं असं नाही वाटलं तुम्हाला? किती टेन्शन घेतलं होतं मी या सर्वांचं. अगं, असं काय करतेस? तुला जर संकटात मीच टाकलं तर त्या संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी पण माझीच होती ना. तुझा आनंद निवास त्या भास्करच्या आवडीत नसता जाऊ दिला मी. उलट आता तू त्या आनंद निवासची मालकीण झालीस. हे तुझाच आहे. यापुढे फक्त आणि फक्त नंदिनी देशमुखचा हक्क असेल. तू खुश आहेस ना? तुम्ही मला माझा आनंद परत मिळवून दिला म्हटल्यावर खुश का नसेल मी? नंदिनीच्या डोळ्यात अश्रू येतात. भावनिकेने म्हणते,
पण या सगळ्यात तुम्ही मला सामील करून नाही घेतलं, म्हणून मी थोडी रागावली तुमच्यावर. तुझा हा राग मंजूर आहे मला, पण काय आहे ना, एखाद्या माणसावर जेव्हा लुजर असण्याचं चिटकवल्या जातं ना, तेव्हा तो पूर्णपणे हल्लेला असतो अगं. असंच झालं माझ्यासोबत. म्हणजे काय करावं त्याला काहीच कळत नाही. ऐकल्याशिवाय जगाला ओरडून सांगायची हिंमत होत नाही त्याची. इतरांच्या नजरेत तर मी शून्य होतोच, पण तुझ्या नजरेत पूर्णपणे झुकलो होतो. मग काय कसं कळणार होतं? सॉरी जीवा, खरंच मनापासून सॉरी. पण सगळा भार तुम्ही एकट्याने उचलला. मला का नाही घेतलं गुप्तीला? कारण वाकडी वाट करणं नंदिनी देशमुखच्या तत्वात बसत नाही. आणि जेव्हा सरळ मार्गाने पोहोचणं अशक्य होतं, तेव्हा माझ्यासारखे माणसं वाकडी वाट निवडतात. तू मला ती वाट निवडून नसती दिली असं मला वाटलं, म्हणून मी तुला हे नाही सांगितलं. सांगू जीवा, आजपर्यंत लोकांनी तुम्हाला सिरियसली घेतलं नाही, पण यापुढे नक्की घेतील. अगं मी स्वतःला कधी सिरियसली घेतलं नव्हतं. म्हणजे आपल्याला काय येतंय काय येत नाही हे कधीच बघितलं नाही मी. खरंच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो मी, पण आपलं आयुष्य सुद्धा सोन्यासारखं करायचं असतं हे विसरून गेलो होतो मी. पण आता राहील ना लक्षात? जीवा, आय एम सॉरी. गेले काही दिवस खूप चिडचिड केलीये मी तुमच्यावर. खरंच सॉरी. आपण जुनं झालं गेलं ते सगळं सोडून देऊ का? या का? प्लीज. सोडून दिलं. हे आनंद निवास तुझं होतं आणि कायम तुझंच राहील. जीवा खाली बसून नंदिनीला चाबी देतो आणि म्हणतो की तुझा श्वास, तुझं सुख, तुझा आनंद निवास. माझं नाही, आपला आनंद निवास. सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवतात. जीवा म्हणतो की आता आपल्या आजी आजोबाची 50वी मॅरेज अॅनिव्हर्सरी साजरी करायची आहे. प्रीतीचं डोहाळे जेवण करायचं आहे. आणि प्लस आठवड्याच्या शेवटी काही कपल्स येणार आहेत, काही मुलांना दत्तक घेण्यासाठी. त्यांचीही व्यवस्था करायची आहे. सगळं करूया. आता सुख आणि आनंदाला येऊ दे आनंद निवासमध्ये. नंदिनी, यावेळी आनंद निवासची दिवाळी आणखीन स्पेशल करूया. जीवा नंदिनीच्या हातात चाव्या देतो. पार्थ काव्याला शोधत शोधत किचन मध्ये जातो. त्याला गॅसचा वास येतो. तो जाऊन चटकन गॅस बंद करतो. काव्यही धावून येते. ही काय कोणाची करामत आहे ही? गॅसचं बटन चालूच आहे. कोणी लाईट केलं असतं तर ब्लास्ट झाला असता. सॉरी, माझ्याच हातनं झालं असणार आहे. मगाशी मीच होते किचन मध्ये. तुमच्या हातून काव्यात तुम्ही अशा नाही आहात. एनिवे, गॅसचा वास किचन मध्ये पसरलाय. आपण बाहेर जाऊ. चला बाहेर. काय झालंय काव्य तुम्हाला? मगाशी टॅटूवर चिडलात, आता गॅसचं बटन ऑन करून ठेवलं. काय झालंय तुमच्या मनाला? काव्या मनातल्या मनात विचार करते की तशा तर बऱ्याच गोष्टी चालू आहे, पण तुम्हाला सांगून टाकते आनंद निवास बद्दल. काव्या, कुठे हरवलात? माझ्याच विचारामध्ये हरवले. मगाही आणि आताही. काही असेल तर बोला. आहे खरी एक गोष्ट. काव्या बोला. नंदिनी ताई बद्दल आहे. सावकाश, दुखतंय काय? मानिनीही येते. पाठ खुर्चीला हात लागला. तू बाहेर का आलास मला सांग. खोलीत बसायचं ना. काव्या, तू तरी कशाला आणलंस ग त्याला? आई शांत हो. त्या म्हटल्या होत्या रूमच्या बाहेर येऊ नका, पण मी राऊंड मारायला आलो. अरे पण आजारी आहेस ना तू आराम करायला नको का? जरा बरं वाटलं की आलास बाहेर. काव्या मानिनीनं समजावण्याचा प्रयत्न करते की अहो काकू, तुम्ही नका हो चिडू त्यांच्यावर. मग तूच पिचकार त्याच्यावर. तुझं माझं कोणाचं तरी ऐकेल तो. आता त्याने आराम करायला हवा. आजारी आहे तो. मग गरज असते ना आरामाची. बरोबर आहे तुमचं. म्हणून कंटाळले असतील ते. बघितलं कशी नवऱ्याची बाजू घेतीये आणि सासूचं जराही पटत नाहीये. तू चल आत चल. आई काही नाही. लहानपणी
तशी मारायची मी तुला, तशी मारेल मी तुला आता. त्या चिडवतील ना मग मला नंतर. आता खरंच मारा हा मानिनी काकू. लागलंय तरी मस्करी सुटतीये. जीवा आणि नंदिनी हॉटेलमध्ये गेलेले असतात. जीवा आनंद निवासचं मॉडेल जोडत असतो. ओके खुश. तेव्हा नंदिनीला आठवतं की मानिनी काकू काय म्हणल्या होत्या. आई बराबरच बोलत होत्या. तुम्हाला तुटलेलं सगळं काही जोडता येतं. जीवा आय एम सॉरी. सॉरी मी तुम्ही इतके छान प्रेमाने तयार केलेलं मॉडेल तोडलं. तुम्हाला नको नको ते बोलले. तुम्हाला सतत दोष दिले. आय एम सॉरी, रिअली सॉरी. एक 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 मिनिट. किती वेळा सॉरी म्हणणार आहेस तू? काहीच गरज नाहीये. लग्नानंतर मीही तुझ्यावर खूपदा चिडलो. खूपदा तुला रडवलं. आता कुठे जरा माणसात आलोय, तेही तुझ्यामुळे. सो ऑल क्रेडिट गोज टू यू. आता ना आपण उद्या मस्तपैकी आनंद निवासचं दार उघडूया. ते तर करूयास. पण आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. कसल्या? एवढे पैसे तुम्ही जमवले कुठून? जीवा नंदिनीला टाळतो. तो खाली इकडे तिकडे बघतो. जीवा काय विचारते मी? अहो 10 करोडची प्रॉपर्टी विकत घेतलीये तुम्ही. कुठून आणले तेवढे पैसे? बघितलं, हे असं होतं. सगळा वेळ मॉडेल चिटकवण्यात आणि गप्पा मारण्यातच गेलाय. ऑर्डर केव्हा करणार आहोत आपण? एक्सक्यूज मी. 2 हक्कर चहा, 2 बन मस्का एक्स्ट्रा बटर मार्के. आणि तुला काय हवंय? उत्तर. आणि तेही आत्ता. इतकीच ऑर्डर आहे. हं. अहो काय हं? सांगा ना मला, कुठून आणले कुठून तुम्ही एवढे पैसे? अगं मी कोण आहे? जीवा देशमुख, माहित आहे मला. माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहात की नाही तुम्ही? मी कोण आहे म्हणजे मी फक्त जीवा देशमुख नाहीये. मी जीवा देशमुख आहे. चकाचक बाई. मग मग काय? मी काय खिशात हात घालून फिरतो म्हणजे काय माझे खिसे मोकळे आहेत असं समजू नकोस. केलंय मी काहीतरी जुगाड. ते जर मी तुला सांगितलंस तर तुम्ही कशाला एवढं केलं? हे सगळं करण्याची काय गरज होती? मी तुमचे उपकार कसे फेडूस? अपने को लेक्चर नाही बनता. एक मिनिट, मी लेक्चर देते तुम्हाला? म्हणजे मी बोर करते तुम्हाला? खरं सांगू की तुला बरं वाटावं म्हणून खोटं बोलू? एक सांगू? तुम्ही मला काही सांगूच नका. कळलं मला तुम्हाला काय वाटतं ते. आता ना मी यापुढे तुम्हाला काही म्हणजे काहीही बोलणार नाही. अगं काय सांगतेस? खरंच? जीवा हसतो. तुम्ही खुश होताय? सिरियसली जीवा? मला ना आता तुमच्याशी बोलायचंच नाहीये. नंदिनी उठून जाते. जीवा तिला थांबवतो. अगं मस्करी करत होतो. तुझं काय? मला सांग, तुझ्या नाकाच्या शेंड्यावर हा राग परमनंट बारीक असतोय ना? तुम्ही काय किती बोलताय जीवा मला? हो का? मी तुला खूप बोलतोय आणि तू मला किती बोलली? विसरलीस लगेच? त्या दिवशी मी भिंतीवर बॉल आपटून खेळत होतो तेव्हा काय काय बोललीस? विसरलीस? जीवा काय चाललंय तुमचं? तुम्हाला ना सिरियसनेसच नाहीये. तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. मला ना तुमच्याकडून काही अपेक्षाच नाहीये. आणि आता काय मी बोललेलं दिसतोय तुला? अगं तुझ्या बोलण्यामुळे माझ्या मनाला चरे पडले चरे. नंदिनी हसते. इतके नोटंकी आहात ना तुम्ही. त्या महाजनला पाठवण्यापेक्षा तुम्हालाच पाठवलं असतं त्या भास्कर समोर. मी एका मिनिटात पकडला गेलो असतो. पण सोड ना यार. इतका छान दिवस आहे, कशाला त्या भास्करची आठवण काढतोय आपण? आज सेलिब्रेशनचा दिवस आहे. आपण छान सेलिब्रेट करूया. दिवाळी आलीये. फराळाचं कुठपर्यंत? फराळ करायला घ्यायचंय. आईने लिस्ट काढून ठेवली आहे सामानाची. होईल हळूहळू. आपण बुलेटच्या स्पीडने करायचंय फराळ. मिळून करूयात म्हणजे असा पटकन रेडी होईल फराळ. तुम्हाला फराळही करता येतो? तर प्रेक्षकांनो, पुढील भागात जीवा नंदिनीसाठी गजरा आणतो. काव्या नंदिनीच्या बाजूला उभी असते. असं काय करताय? लपवताय कशाला? काव्या म्हणते, हे मात्र बरोबर बोललीस तू.
काही गोष्टी लपवायच्या ठरवल्या तरी ते लपत नाही. काव्या दरवाजाला आकाशदिवा लावायला जाते. ती टेबलहून घसरून पडत असते तेव्हा पार्थ येऊन तिला पकडतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.